तुम्ही शिवसेनेत असताना कित्येक वर्ष महानगरपालिकेवरती मुंबईच्या शिवसेनेची सत्ता होती, मात्र ह्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र त्यांची सत्ता येऊ शकली नाही. तुम्ही काय कसं विश्लेषण करता? ते उद्धवला विचारा, आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला, त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला. आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची, काय राहिलं नाहीये. त्यामुळे एकत्र आले काय, एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही, दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही, आता परत एकत्र येऊन काही नाही, काही नाही. काय नाही सर. देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदेने आपले नगरसेवक लपवून ठेवले असा आरोप जो आहे तो संजय राऊत करतात. संजय राऊतला आता काय राहिलंय रे, दुसरं काय बोलायला आहे का? आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे? कोणाची कोण पळून नेल म्हणून भीती आहे आम्हाला? त्यामुळे असं काही नाहीये. आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये. दादा, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचा बसतो. आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं. हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी. कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे. आमची म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे. आणि महाराष्ट्रात जवळपास 25 महानगरपालिकेत सत्ता आली. आता तरी मला शहाणा बनणार ना, काय आहे गरीब असताना